मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा तुम्हाला यातून काय शिकायला मिळते का. फोनमध्ये चॅटिंगचे स्क्रीनशॉट वाढत गेले की वास्तवाला विश्वास कमी होत जातो. आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणं हे यशापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक जण आपल्या फांद्या तोडतील. तुटलेल्या जागेवरून नवी पालवी घेऊन पुन्हा नव्याने बहरता यायला हवं. स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करावी, दुसऱ्याच्या यशाशी नाही. कधीकधी एखाद्याला आपलंसं करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहिलं की भरतीच्या लाटा स्वतःहून येतात भेटायला. योग्य वेळी सावरणारा हात असला की माणूस आयुष्याच्या प्रवासात सहसा भरकटत नाही. माणसाला एक वाईट सवय आहे, तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्त घुटमळतो. कैचीकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. नातात असलेल्या गैरसमजाच्या कागदाला एकमेकांना जराही इजा होऊ न देता अलगद कापून बाजूला सारता यायला हवं. आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय हे लोकांच्या मनात विचार करून कधीच घेऊ नये, कारण आपली मेहनत कितीही असली तरी लोक मात्र आपल्या नशिबाचाच हेवा करतात. इथं आपला प्रत्येक माणूस वेगळा आहे, फक्त आपलं वेगळेपण ओळखता यायला पाहिजे. आजकाल फक्त विचारांनी श्रीमंत असून चालत नाही, जगण्यासाठी पैसा लागतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून जाऊन देण्यामागे काहीतरी मोठं कारण नक्कीच असतं. कारण आवडणारी कोणतीच गोष्ट माणूस सहजासहजी कधीच सोडत नाही. वेळीच नाही म्हणायला शिकायला हवं. बऱ्याचदा समोरच्याला दुखावेल म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काहीतरी करून बसतो आणि नंतर संपूर्ण आयुष्यभर त्या गोष्टीबद्दल पश्चाताप करावा लागतो. काही गोष्टी वेळेत सोडून दिल्याच चांगल्या असतात. पुढे येऊ घातलेल्या सुखांना आयुष्यात जागा करून देण्यासाठी. माणूस ओंजळभर देतोय की मुठभर याला महत्त्व नाहीये. त्याच्याजवळ त्याच्या पुरतंही नसताना तो एखादी गोष्ट देतोय याला महत्त्व आहे. चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर पडून इतर गोष्टीही करून पाहाव्यात माणसाने. थोड्याफार का होईना काहीतरी वेगळं केल्याचा आनंद नक्कीच मिळतो. दरवेळी आपल्यातच काही कमी असेल असं नाही. कधीकधी समोरच्याच्या अपेक्षाही अवाजवी असू शकतात. कुठं जायचं हे माहीत नसलं तरी पुढे जायचा प्रयत्न करत राहायला हवं, कारण तळ्यात साचलेलं पाणी तसंच राहतं. जारात छोटा असला तरीही स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतो. परिस्थिती वाईट असली की माणूस नशिबाला दोष देऊन मोकळा होतो, पण चांगले दिवस आल्यावर तो नशिबाचे आभार कधीच मानत नाही. आपण आपली तुलना कुणाशी करतोय यावर आपलं मानसिक समाधान अवलंबून असते. चंद्राची तुलना चांदण्याशी केली तर तो उठून दिसतो, सूर्यासमोर तो नेहमीच कमी दिसतो. गैरसमज हे बाणगांडुळासारखे असतात. वेळीच मुळापासून उखडले नाही तर त्या नात्याच्या वृक्षाचा सगळं जीवनरस शोषून घेतात. कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला की मग लोक काय म्हणतील या प्रश्नाचा काहीच फरक पडत नाही आपल्याला. कारण सर्वश्रेष्ठ वेद्दा असूनही श्रीकृष्णसुद्धा रणछोडदास म्हणून प्रसिद्ध आहेत. गरज आणि चैन यातला फरक कळलेल्या माणसाचं राहणीमान साधंच असतं. एकटा आहे किंवा पुरेसं पाठबळ आहे यावर माणसाचं कर्तृत्व अवलंबून नसतं. चाफा एकटा फुलत असला तरीही पुरेसा सुगंध देतो. गरज आणि चैन यामधला फरक कळलाच पाहिजे. वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्यावा जी गोष्ट आपली वेळ बदलू शकते. कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही. परिस्थितीनुसार ती बदलत जाते. माणूस तोच असतो, बदलतो तो लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. अमुकच एक गोष्ट हवी ह्या हृदयापायी न मागता मिळालेल्या चांगल्या गोष्टीही कसपटासमान वाटायला लागतात आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडत असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली काहीही कमेंट करू शकता, त्यामुळे तुमचा देखील नाम जप होईल आणि तुम्हाला सुद्धा पुण्य मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.